तुकाराम मुंडेंना फक्त एका दिवसासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला आणि पूर्ण अधिकार दिले तर ते सर्वात अगोदर काय करतील? नायक सिनेमात अनिल कपूरनं एका दिवसात संपूर्ण व्यवस्था हलवून सोडली होती. पण जनतेच्या मनातला रिअल लाईफ नायक म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले? त्यांचं उत्तर ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. सध्या राज्यात जर एखाद्या अधिकाऱ्याचं सर्वाधिक कौतुक होत असेल तर ते अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे. अन्न आणि औषध प्रशासन अर्थातच एफडीएचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात अक्षरशः धडक मोहीमच उघडली आहे. कुठे बनावट पनीर जप्त होतंय, कुठे भेसळयुक्त दूध दहीवर कारवाई होते, तर कुठे मोठमोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या अस्वच्छ किचनवर थेट धाड पडते. विशेष म्हणजे कोण किती मोठा आहे हे न पाहता नियम मोडणाऱ्यांवर सरसकट कारवाई होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक होतंय. या कारवायांच्या दरम्यान त्यांच्या बदलीच्या चर्चाही जोरात रंगल्या. सोशल मीडियावर अनेकांनी याला विरोध केला. अखेर सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं की तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. त्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक वेगळीच मागणी जोर धरू लागली. तुकाराम मुंडेंना मुख्यमंत्री करा अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. याच पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांना एक रंजक असा प्रश्न विचारण्यात आला. अनिल कपूरच्या नायक सिनेमाप्रमाणे तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवलं आणि पूर्ण अधिकार दिले तर तुम्ही काय कराल? या प्रश्नावर तुकाराम मुंडेंनी अतिशय संयमी आणि वास्तववादी असं उत्तर दिलं. ते म्हणाले की लोकशाहीमध्ये कोणालाही अमर्याद अधिकार नसतात. मी एक शासकीय कर्मचारी आहे आणि माझ्या मर्यादा मला चांगल्या माहीत आहेत. कोणतंही पद मिळालं तरी माझा प्रयत्न एकच असतो, व्यवस्था आणखी पारदर्शक कशी होईल, काम अधिक प्रभावीपणे कसं होईल आणि समाजाचा विकास कसा होईल. पुढे ते हेही म्हणाले की मला कोणताही रोल दिला तरी त्या भूमिकेत राहून 1 इंच का होईना पण सकारात्मक बदल घडवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. लोक मला नायक म्हणत असतील तर त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. म्हणजेच मुख्यमंत्री होण्याच्या कल्पनेपेक्षा आपल्या जबाबदारीत राहून प्रामाणिकपणे काम करणं हाच तुकाराम मुंडेंचा दृष्टिकोन असल्याचं त्यांच्या उत्तरातून स्पष्ट होतं. आता तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंना एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवलं तर ते राज्यात मोठा बदल घडवू शकतील का? की त्यांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीत व्यक्तीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची असते? तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.